नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये। आज आपण पिंपरीच्या मैदानावर आलोय आणि काल एक फोटो टाकलं, दोन म्हणजे वासराचं एका फोटो टाकलं आणि ते वासरू त्या वासरासाठी इतकं फोन आलं, पण त्या मालकाची इच्छा काय आहे किंवा त्या मालकाने जर फोन नाही उचलला तर मला फोन येतात। म्हटलं वासरू तर कसलं आहे बघा, आज पिंपरीच्या मैदानावर त्यानं गट पास केलाय मित्रांनो। दुसरा मला वाटतं कितवा गट आहे, 11वा। दुसरा पिंपरीच्या मैदानावर मित्रांनो P3 लाईव्हवर आहे। दुसरा 11 कॉकटेल बरोबर आले 4 नंबर तासावर, तर त्यानं गट पास केलाय। मालकाचं म्हणणं काय, का फोन उचलला ना, मला फोन यायला लागले तर विचारू आपण। नमस्कार। नमस्ते। काय विषय झाला, काय काल तुम्ही काय विकताय? पण पहिली गोष्ट विकताय का मला सांगा। आता आपल्या गायचं, घरच्या गायचं वासरू आहे। माझं कंस्ट्रक्शनचा बिझनेस आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे। मला ह्यातून वेळ मिळत नाही आणि ह्यातलं मला नॉलेज पण नाही। माझ्या मित्राकडे सांभाळायला बैल होता आणि मित्रांचा माझा वाद झाल्यामुळे मी आता घरी आणलाय। ते जमत नसल्यामुळे ते विकायला काढलंय डायरेक्ट आपलं, म्हणजे आपल्याला त्यातलं नॉलेज जमतच नाही। आता 20 दिवस झालं चांगली वस्तू दावणीला बांधून आहे। जर पळाल तर कोणाचं दावणीचं नाव होईल किंवा कोणाचं नाव होईल, आपल्या दावणीला राहून ते रिवर्स येणार आहे। बरोबर। आज 20 दिवसातून काढलाय? आज 20 दिवसातून काढलाय। बरं, कितीपर्यंत म्हणजे काय होतं माहिती आहे का, आता हे आपण जे ह्याला चॅनलला टाकतो त्यावेळेस लोक काय करतात माहिती आहे का, कोण 35,000ला माग, कोण म्हणजे कोण 5 लाखाला मागेल धरून चला। आतापर्यंत किती जणांनी मागितलं आणि कितीपर्यंत मागितलं मला सांगा। आता कालच बघा, आपण ह्याच्यावर ह्याच्यावर युट्यूबवर टाकलं होतं ना, जवळपास 250-300 लोकांचा फोन आले आणि जवळपास 70-80 लोकांना मी व्हिडिओज पाठवले त्याचे। आणि एक मुंबईवाल्याच्या पार्टीने आपल्याला 5.5 लाखाला मागितला कालच। कालच। तुमच्या अपेक्षा किती आहे? आपल्या अपेक्षा, आपण जास्त किंमत सांगितली नाही, तशी मी 10 लाख सुद्धा सांगू शकतो त्याची किंमत, पण आपल्याला द्यायचं 7 लाखाला। त्याच्यावरती आपण म्हणजे त्याच्या खाली थोडंफार एक ऍडजस्ट करू, पण त्याच्या खाली होणार नाही। 7 लाखाच्या तुम्ही वर पण नको खाली पण नको? 7 लाखापर्यंत देईल। 7 लाखापर्यंत सांगताना आपण 7 लाख रुपये सांगितलेत। म्हणजे तुम्हाला पण मित्रांनो, तुम्ही फोन उचलत नाही, कळलं मला। मला माझ्या कामातून वेळच मिळत नाही, माझे कंस्ट्रक्शनचे फोन, कामाचे सगळे फोन, ह्यातून मला वेळ मिळत नाही। म्हणजे रातभर झोपला दिसत नाही तुम्ही? हो, रात्रभर, काल दिवसभर, काल 5 वाजल्यापासून जवळपास कंटिन्यू फोन चालू होता। एवढा फोन उचलू शकत नाही ना आपण। माझे आतापर्यंत तुम्ही म्हणला किती गट टू फायनल मध्ये त्यानं गुलाल केलं का? गट टू फायनल मध्ये कंटिन्यू जिथं जाईल तिथं गुलाल आहे त्याचा। गट टू फायनल पहिला दुसरा कंटिन्यू गुलाल आहे। बर। आणि आता कुठल्या कुठल्या मैदानात गट काढला त्याने? आता पिंपरीच्या मैदानात काढला आजचा, नंतर घरणिकी काढलाय, गारडेवाडीत काढलाय, असे 3-4 मैदानात गट काढलेले आहेत त्याने। बर। म्हणजे तुम्हाला फक्त आता होत नाही म्हणून विकताय? होत नाही म्हणून। मित्रांनो, वासरू टॉपचा आहे, बघू शकता तुम्ही। कसं होतं माहिती आहे का, त्या सोन्याची किंमत जर आपण कमी जास्त करत बसण्यात अर्थ नाही। ज्याला आवडतो त्यानं आपलं डायरेक्ट त्यांचं म्हणणं किती आहे, शेवट कितीला द्यायचं मला सांगा। म्हणजे कसं होतं माहिती आहे का, काय असेल ते, आणि कसं असतं एखाद्या वस्तूचं वाटोळ होणे यासाठी आपण ही मुलाखत घेतली, कारण मला फोन यायला लागले, हे उचला ना ते फोन तर, आणि माझा फोन कुठं पण लोक काढायला लागले आणि काय विषय, मालक फोन उचलना। तर मित्रांनो, मी आता मला अनेक फोन आलं, तर खरं सांगा कितीला द्यायचं काय? खरंच आता जास्त किंमत मी काय सांगितली नाही, त्याचा जसा पळ आहे ना त्या पट्टीत मी किंमत सांगितली, त्याची 7 लाख रुपये सांगितले। आता 7 लाखाच्या खाली मी तर काही देऊ शकत नाही, सांगतानाच मी रक्कम कमी सांगितली त्याची। अनेक लोक तुम्हाला म्हणत असतील सांभाळाय पण येतो? हो, बरेच लोकांचा फोन काय करा आले, काय पुणे भागातून, काय खर्च देऊ नका, आम्ही बोलतो, आमचे बैला तुमचं करतो, बैलाचं नाव करतो, पण कसं होतंय एवढा वेळ नाही ना आपल्याला तिकडे लक्ष द्यायला, फोन करायला, आपल्या एक कामातून वेळच मिळत नाही, त्यामुळे मी डायरेक्ट विकायचा निर्णय घेतला। मित्रांनो, मला माझ्या कामामुळे आहे ना फोन उचलायलाच वेळ नाही। ज्यांना कोणाला सांगितलं मी काही देणार नाही, ज्यांना कोणाला 7 लाख घ्यायचं आहे त्यांनीच मला करावा, मला काही वेळ नसतोय, माझं काम असते, बिझी असतोय, त्यामुळं सारखं फोन येणं आणि त्यांचे फोन टाळणं ही चुकीचं आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला खरंच घ्यायचं आहे त्यांनीच मला फोन करा। बरं।